हाय, आम्ही आता चाललो आहे MHTLला, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक. आता आम्ही वडाळ्याच्या साईडनी शिवरीला जॉईन होणार आहोत आणि तिकडून पकडणार आहोत MTHLचा जो एंट्री आहे तो. सध्या मग पुढे तुम्हाला दाखवतो. वडाळा साईडची एंट्री आहे ही आणि इकडून आता आपण IMAX सिनेमा आहे त्याच्या साईडनी वडाळा करत करत फ्रीवे पकडणार आहोत आणि फ्रीवेनी तिकडून कनेक्टर आहे जो मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला जॉईंट होईल. तर बघूया कसं जात आहे. डाव्या बाजूला IMAX सिनेमा आहे, वडाळ्याचा IMAX सिनेमा. ते डोम दिसत आहे IMAXचं. हे भक्तिबाग स्टेशन होतं IMAXच्या इकडचं आणि ही मोनोरेल आहे जी चेंबूर ते 7 रस्ता जाते. आणि हा समोर तुम्हाला दिसतोय हा एक्सप्रेस हायवे, फ्रीवे एक्सप्रेस फ्रीवे. हा ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे जो चेंबूर वसना आला. सरळ रस्ता जातो तो खालून BT साईडपर्यंत जातो, हार्बर साईडचा रस्ता. आणि हे आपण आता ईस्टर्न फ्रीवेला कनेक्ट झालो आहोत. हा रॅम्पला चढलो का आपण तिकडे फ्रीवेला कनेक्ट होणार. समोर दिसतोय तुम्हाला ट्रान्स हार्बर. नाही, ट्रान्स हार्बर बरोबर. भरपूर गर्दी आहे इकडे. तिकडे आपल्याला तिथे पोचायचं आहे. तो डाव्या बाजूला तो रस्ता. वरती लिहिलं आहे अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवा अटल सेतू. लेफ्टला 500 मीटर वरती आहे. हे आपण डाव्या साईडला आता जाणार. वरती किती मोठा वरच्या साईडला ब्रिज आहे. मुंबईची ही साईड कधी बघितलेली नसेल ती आपल्याला बघायला मिळणार आहे आज. पूर्ण आहे 36 किलोमीटर
फुलवे 22 किलोमीटर, JNPT 30, नावाशिवा 30, गोवा 557, पुणे 146. आणि आपण ब्रिज पाण्यावरती आपण जॉईन झालेलो आहोत. लेफ्ट साईडला सगळे मॅनग्रोव्स दिसत आहेत आणि हे ट्रान्सपरंट बॅरिकेड नॉईज बॅरियर्स लावलेले आहेत साईडला. भरपूर छान, अति उत्तम. 18,000 करोड चा ब्रिज, 16 किलोमीटर टोटल पाण्याच्या वरती. ब्रिज 22 किलोमीटर म्हणतात की आहे आणि 16 किलोमीटर हा पाण्याच्या वरती आहे. 5:33 झालेले आहेत आता. बघूया किती वेळ लागतो ब्रिज संपायला. थांबायला अलाउड नाही आहे, पण आता बरेच लोक इथे थांबले आहेत. पहिले 2-3 दिवस असल्यामुळे. आणि एकदम छान दिसतंय पाठीमागे. अख्खा ब्रिज तेवढा दिसतोय. कॅमेरामध्ये कितपत दिसेल माहिती नाही. आणि उजव्या हाताला मला वाटतं हेच एलिफंटाचं बेट आहे इकडे, एलिफंटा केव्स. ब्रिज बराचसा एका साईजमध्ये नाही आहे, वरती चढाण उतार वगैरे आहे. हे एलिफंटाचं आहे, एलिफंटा केव्स उजव्या हाताला. ते 8 किलोमीटर असं प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे की किती किलोमीटर तुम्ही आलात. पुढे इंडिकेशन आहे आणि प्रत्येक ठिकाणी कॅमेराज लावलेत स्पीडसाठी. सर्व्हिलन्स कॅमेराज आहेत, त्यामुळे कोणी स्पीड वगैरे हाय स्पीड वगैरे करू शकणार नाही. 100 किलोमीटरचा लिमिट आहे. भरपूर झाला असं. फार भरपूर मजा येते. इथे फ्लेमिंगोज वगैरे, फ्लेमिंगोज तर दिसत नाही आहेत, ते कुठे बर्ड्स आहेत कसले तरी. आता मोबाईलच्या कॅमेऱ्याने कितपत तुम्हाला दिसेल माहिती नाही. अशी गर्दी इथे डाव्या साईडला झालेली आहे. लोक सगळे थांबले आहेत आणि मजा घेत आहेत. आणि आता इथे असा ब्रिज सारखा लागते सुरुवातीला. मला हा आता एलिव्हेशन आहे इकडं. डाव्या साईडला बघितलं तर तुम्हाला सगळं लोक सगळे थांबलेत आणि मजा घेत आहेत. कॅमेराज पण लावलेले आहेत. सगळं BRC आणि सेन्सिटिव्ह एरिया आहे लेफ्ट साईडला. त्यामुळे सगळे बॅरिकेड्स वगैरे लावलेले आहेत. झालेत. 2 मिनटं 3 मिनटं तिकडे गेली मध्ये थांबून व्हिडिओ शूट करायला. रोड अगदी स्मूथ आहे. 3 लेन आहेत दोन्ही साईडला. 6 लेनचा हायवे आहे. अशी मुंबईचं हे दर्शन पहिल्यांदाच दिसतं इकडून. इकडून कुठेतरी आपल्याला एलिफंटा दिसेल, पण ते मला वाटतं येताना त्या साईडला ते बेट दिसेल. आता इथून दिसणार नाही, तो डोंगर नक्कीच दिसतो इकडून. आणि डाव्या हाताला हे एखादा सेन्सिटिव्ह एरिया असल्यामुळे बॅरिकेड टाकलेले आहेत.
असं वाटतं की अर्धी मुंबई इकडे आलेली आहे, एवढी गर्दी आहे. इथे डाव्या हाताला असे रेस्क्यू स्टेशन म्हणून इमर्जन्सी जागा ठेवलेली आहे लोकांना हे करण्यासाठी. तिकडे लोकांनी आता गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि सगळ्यांना मजा घेत आहेत. असं रेस्क्यू स्टेशन आहे, जागा ठेवलेली आहे ते थांबण्यासाठी वगैरे. इनॉग्रेशनसाठी हे डेकोरेशन केलेलं आहे. न्यू बॉम्बे दिसत आहे. ब्रिज आता आपण संपलाय आणि आता टोल प्लाझा लागलाय. टोल प्लाझा सर्वात फास्टेस्ट आहे. हे ऑटोमॅटिक टोलिंग, नंबर प्लेटवरती तुमचं स्कॅन होऊन टोल होतो, म्हणजे इथे थांबायची गरज लागत नाही. स्पोर्ट स्पीडमधून गेल्यावरती तुम्हाला डायरेक्टली डेबिट होतात पैसे. नंबर प्लेटशी लिंक ठेवतो असतो, असं बाहेरच्या कंट्रीजमध्ये असं. मला वाटतं फर्स्ट टाईमच इंडियामध्ये आलेलं आहे. टोलचे रेट मी ऐकल्याप्रमाणे 250 एक साईडचा आणि 375 बोथ साईडचे आहेत. टोलच्या बोर्डवरती दिसत आहे इकडे. 250 रुपीज कारचे सिंगल, 375 डेली पास, 625 आणि 12,500 हे महिन्याचा पास आहे 4 व्हीलरचा, छोट्या गाड्यांचा. तिथे छान डोंगर वगैरे आहे, डोंगर कापून रस्ता बनवलेला आहे. असं टोलच्या नंतर ब्रिज संपलेलं आहे. दोन्ही साईडला लोक गाड्या थांबून मजा घेत आहेत रस्त्याची. आज असं वाटतं की सगळे मॉल बंद आहेत आणि सगळेजण इकडेच आलेले आहेत मुंबईतले.